नमस्कार मित्रांनो, तर मी बनवत आहे आज तांदूळच्या भाजीची रेसिपी। इकडे पुण्याच्या साईडला चवळीची भाजी म्हणतात। तर कढई घ्यायची, कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यात भाजी डायरेक्ट टाकून अशी फक्त वाफलून घ्यायची। त्याला तेल बिल काय टाकायचं नाही। वाफलून झाल्यानंतर मस्त एक पातेलं घ्यायचं आहे मोठं आणि त्याच्यात भाजीला टाकून घ्यायचं आहे आणि वरतून असं गार पाणी वतायचं आहे। 1-2 तांबे काय पाणी टाकायचं आहे ते भाजीला तोपर्यंत थंडावा भेटणार आहे। 5 मिनिट भाजी साईडला ठेवायची आहे। तोपर्यंत कढई गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर मग लसणाचं आपल्याला लसूण असा हातानेच नकलून घ्यायचा आहे। मिरची टाकायची आहे, तुम्ही मिरची पावडरसुद्धा लाल टाकू शकता आणि छान असं खरपूसवाने त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर इकडं भाजीने मस्त थंडावा घेतला आहे, तो भाजीला धरायचं असं कपड्यासारखे पिळून घ्यायचं आहे आणि सुंदर भाजीला असं कढईमध्ये पांगून टाकायचे आहे सगळीकडे। तर भाजीला असं टाकून झाल्यानंतर वाफलून घ्यायचं थोडंसं आणि लगेच थोडं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर भाजी एकदम छान असं म्हणजे एकदम भाजीचा वास छान येतो आणि नंतर थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि ह्या भाजीबरोबर एक अशी गरमागरम भाकरी करायची आहे, सोबत लोणचं घ्यायचं आहे आणि मिरच्या पण तळून घ्यायच्या आहेत खायला, तरच एकदम चव येते खायला। व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा।